मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला विंग्रजी चमत्कार पाहायला वासून उभे होते. ना बैल, ना रेडा, ना घोडा, आणि वाफेच्या जोरावर एक नाही, दोन नाही, 10 डब्यांची मळका खुशाल चालली आहे. हे झुकझुक झुकझुक करीत लोखंडी रुळांवरून. कमाल आहे बुवा या इंग्रजांची. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या भुताटकीच्या गाडीत बसायला लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत आणण्याची दौंडी पिटण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची खूप आटापिटा केली. पण लोकात भलताच कंड्या आणि अफवांचे पीक पिकलेले होते. वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताकडी आहे. मुंबईला नवा इमारती पूल बांधतायत. त्यांच्या पायात जिवंत गाडायला फुलवून माणसे नेण्याचा हा साळसूट डाव आहे. असल्या अफवांमुळे शहाणे प्रचारक काय करणार? 1-2 दिवस सरकारी कचेरीतील पांढरपेशे कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढ्यांवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभवही सांगितले. तेवढ्यावेळी कोणाचेही समाधान होईना.